आज जय महाराष्ट्र. मित्रहो, आज महाराष्ट्र एका संक्रमणाच्या कालखंडातून जात आहे आणि या संक्रमणाच्या कालखंडामध्ये विषाणूंचं आक्रमण आपल्यावर होत आहे. त्याच वेळेस चक्रीवादळाचा फटका आपल्याला बसतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न जुने आहेतच आणि अशा वेळेस राज्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने कस लागत असतो आणि योग्य राज्यकर्ते राज्याला योग्य दिशेला नेत असतात. जेव्हा सरकार कुठले निर्णय घेतं तेव्हा ते निर्णय तत्कालीन नसतात, तर एकंदरीतच सरकारची जडणघडण मानसिकता आणि त्यांचं ब्रिंगिंग अप कशा पद्धतीने झालंय त्या पद्धतीने ते निर्णय घेत असतात. आणि आज आपण खूप सुदैवी आहोत की आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणि उद्धव ठाकरेंसारखा एक जबाबदार, कर्तबगार, आपला वाटणारा असा नेता मुख्यमंत्रीपदी लाभलाय. परंतु उद्धव ठाकरेंच्या सोबत जे खांद्याला खांदा लावून काम करतात त्यांच्या ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षा आमदार नीलमताई गोरे आपल्या सोबत येतात. ताई, जय महाराष्ट्र. माझी उपसभापती. ओके ओके. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदसिद्ध अध्यक्ष दुसरे असतात. तर ताई आपल्या सोबत आहेत आज. ताई, या सगळ्या संक्रमण कालखंडातून माननीय उद्धव साहेब रोजच जनतेशी संवाद साधतात आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आगामी विधान परिषदेचं अधिवेशन समोर आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याशी गप्पा करायला आम्हाला नक्की आवडेल. तर आपण सुरू करूयात या गप्पांना. सर्वप्रथम, सलग 4थ्या वेळा विधान परिषदेवरती तुमची सदस्य म्हणून निवड झाली आणि यावेळेस तर तुम्ही तिथे उपसभापती असल्यामुळे ती निवड काहीशी अपरिहार्यच होती. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि ही जी नवीन भूमिका आहे तुमची, याच्याविषयी तुम्ही आम्हाला थोडं सांगा. सगळ्यात प्रथम मी आपले डॉक्टर अमोल देवळेकर, आपले सगळे सहकारी, आपली वाहिनी, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते की आपण माझ्याशी संवाद साधण्याची संधी दिलीत. आणि तुम्हाला कल्पना आहेच की 18 वर्ष मी विधान परिषदेमध्ये काम करते, पण त्याच्या अगोदर सुद्धा सामाजिक चळवळींच्या मध्ये, मग सामाजिक न्यायाच्या चळवळींमध्ये, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून काम करते. आणि शिवसेनेमध्ये 18 वर्ष विधान परिषदेत संधी मिळाल्यावर परत एकदा 4थ्यांदा मला संधी मिळाली. त्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा नेते आदित्यजी ठाकरे, तसंच लोकशाही विकास आघाडीचे सगळी नेते मंडळी, मग त्यात शरदराव पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले. आणि त्याला भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि त्यामुळे एका आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे. मी आपली सदिच्छा, आपल्या शुभेच्छांबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर आपण ज्या प्रश्नांवर काम करतोय त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या समोर जे आणि आपल्या सगळ्यांसमोर आव्हान आहे. आजच इंडिया टुडेचा जो नवीन अंक आलाय त्याच्यात पहिल्या पानावरती जो फोटो उद्धवजींचा टाकलाय त्याच्यात त्यांनी म्हटले ट्रायल बाय फायर, म्हणजे त्यांची परीक्षाच मुळे अग्निपरीक्षा आहे. आणि खरं सांगायचं तर ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांना अग्निपरीक्षा नवीन नाहीये. एका अर्थाने जेव्हा संघर्षाचा काळ असतो त्यावेळेला असेल आणि संघर्ष नसतो त्यावेळेला शिवसेना संपली, अशा पद्धतीची कायम राहणारी चर्चा. या पार्श्वभूमीवरती हे कोरोनाचं संकट किंवा त्याच्या आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जे काम उद्धवजींनी हाती घेतलंय ते पूर्ण करण्यासाठीच ही पुढची 5-6 वर्ष आपल्याला अजून वेळ आणि सेवा देता येईल याची मला खात्री वाटते. पण ताई, गेल्या म्हणजे तुमची विधानसभा परिषदेची 4थी टर्म आहे, परंतु थेट सत्ताधारी म्हणून फ्रंट लाईनला आज तुम्ही आहात आणि नेमका गेल्या 3 टर्मचा अनुभव आणि ह्या टर्म मध्ये थेट विधान परिषदेचं सचिवपद, उपसभापतीपद असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, भूमिका कशा पद्धतीने बदलल्यात असं वाटतं तुम्हाला? एक मला सांगायला पाहिजे की माझी उपसभापती म्हणून निवड गेल्या वर्षी झाली. जवळजवळ 1 वर्षभर मी उपसभापती होते. परंतु नाही म्हटलं तरी निवडणूक ही मध्ये खंडित झालं आणि त्याच्यामुळे आता परत उपसभापती पदाची निवडणूक होईल. पक्ष ठरवेल आणि त्याच्यानंतर सर्व पक्ष मिळून परत त्या निवडणुकीमध्ये मला सामोरं जावं लागणार आहे. परंतु मी असं म्हणू शकेन की उपसभापती म्हणून जे मी काम केलं त्याच्यामध्ये सत्तेधारी नसताना, विरोधी पक्षात असताना 2002 पासून ते 2014 पर्यंत आम्ही विरोधी पक्षात होतो. आणि त्यामध्ये एका अर्थाने तोही काळ एक सत्व परीक्षेचा होता, कारण काही आमचे सहकारी सोडून गेले पक्षातून. आणि विधान परिषदेत गेल्यावर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये आम्ही अनेक आंदोलनं आक्रमकपणे केली. आणि मग त्याच्यामध्ये शेतकरी दिंडी असेल देता का जाता, किंवा खरं सांगायचं तर विरोधी पक्षात असताना जनतेचा आवाज विधिमंडळापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतो.
आणि जेव्हा सत्तेत असतो त्यावेळेला त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण सरकारची इच्छाशक्ती त्या लोकांच्या पाठीमागे उभं करतो. हा 2 गोष्टींमधला फरक आहे. 2014 ते 2019 पर्यंत जोपर्यंत आपण भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये होतो, त्यावेळेचा अनुभव हा थोडंसं ज्याला आपण म्हणू की ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसून ड्रायव्हिंग केल्यासारखी थोडीशी परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे साधारण आवाज जो यायचा बोलण्याचा मधला, ते मनभेद झालेत का काय असं बऱ्याचशा लोकांना वाटत होतं. मतभेद होते, परंतु शेवटी ते मतभेद इतके पराकोटीला गेले की रस्ते वेगळे झाले आणि मग अर्थातच 2 वाहनं 2 दिशांना निघाली, हे आपण चित्र पाहिलं. सत्ताधारी म्हणून असताना खूप वेगळा अनुभव असतो, कारण मला तेव्हा लक्षात आलं की विधान परिषदेत त्यावेळेला मी प्रतोद म्हणून पक्षाने जबाबदारी टाकली होती. मी डॉक्टर देवळेकर मला सांगायला पाहिजे की मी पहिली महिला प्रतोद विधान परिषदेतली असावे. परत मुख्य प्रतोद म्हणून त्यावेळेच्या सरकारने आम्हाला आमचे एकनाथ शिंदे असतील, स्वतः साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. तेव्हा आम्हाला प्रतोदांना कॅबिनेट दर्जा दिला. मी विशेष हक्क समितीचे प्रमुख होते आणि विशेष हक्क समिती म्हणजे आमदारांच्या हिताचं रक्षण करणारी समिती. त्याच्यासाठी मी महाराष्ट्रावर दौरे केले आणि त्याच्यात एक असं झालं की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासन म्हणजे आपण काय करू शकतो याचा तसा अंदाज आला. त्याबरोबर आमदारांच्या प्रश्नांना चालना देण्याचं काम जरी सरकार करत असेल तरी त्यातले जे व्यक्तिगत काही त्यांचे अडचणी असतात किंवा त्यांच्या विशेष अधिकारांवर कोण अतिक्रमण करत असेल तर त्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य कसं मिळवायचं हे मला त्या काळात शिकायला मिळालं. आणि आता माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असल्यामुळे खरं सांगायचं तर 2 प्रकारचे लोक भेटतात. एक गट असतो की ते म्हणतात कसंही करा, तुम्ही उपसभापती असा, प्रतोद असा, प्रवक्ते असा, आम्हाला उद्धव साहेबांपर्यंत घेऊन चाला, असं म्हणणारा फार मोठा समूह आहे की सगळा महाराष्ट्र तळमळतोय उद्धव साहेबांना भेटायला, आदित्यना भेटायला. परंतु अधिवेशन काळात खूप लोकांना साहेब भेटले, पण अनेक शिष्टमंडळ झाली. विशेष म्हणजे नुकतंच आपण पाहिलं मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये मराठी भाषेचा जे बिल अनेक दिवसापासून साहित्यिक प्रयत्न करत होते ते देखील मंजूर झालं. पण या सगळ्यामध्ये आताच्या घडीला असा एक गट असतो की जे म्हणतात आमचे प्रश्न सोडवायला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चला. पण दुसरा प्रशासनातले जे लोक आहेत ते प्रशासनामध्ये आपल्या पक्षाशी संबंधित मुख्यमंत्री आहेत, लोकशाही विकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत म्हटल्यावरती त्याची दखल तुमच्या म्हणण्याची फार लवकर घेतली जाते असा मला अनुभव येतो. त्यामुळे संघर्षात जी शक्ती आपली बरीचशी खर्च होते ती शक्ती वाचते की ज्या शक्तीचा आपण उपयोग अधिक सकारात्मक कामासाठी करू शकतो. हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातला मला फरक वाटतो आहे. तुम्ही आताच म्हटलं पहिल्या, परंतु वेगळं पण तुमचं नमूद करायला आवर्जून आवडेल की शिवसेनेच्या आधीच्या 20 वर्षामध्ये तुम्ही पुरोगामी विचारसरणीशी निगडीत होतात आणि म्हणजे अगदी रिपब्लिकन पार्टीकडनं तुम्ही ईशान्य मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवण्या इतपत तुमचं काम तितपत होतं. आणि आज जसं तुम्ही आता म्हटलात की काही मित्र सोडून गेले, जसे काही मित्र सोडून गेले तशी काही नवी लोक शिवसेनेसोबत आली आहे आणि हे नव्या लोकांनी महाविकास आघाडी स्थापन झाली. ही महाविकास आघाडीची स्थापना ही सगळ्यांसाठी एक थोडा धक्का होता, कारण ह्या 2 वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र आल्या. मात्र तुम्ही 20 वर्षापूर्वी हीच जी लोक महाविकास आघाडीत मध्ये आज आहेत त्या लोकांसोबत होतात आणि तुम्ही कदाचित पहिल्या की तुम्ही या शिवसेनेसोबत आलात. अनेक लोकांच्या भुवया त्यावेळेसही वरती गेल्या असतील, परंतु आज कदाचित 20 वर्षानंतर तुमचा जो निर्णय त्यांना जास्त समर्पक आणि योग्य वाटतो. तर ह्या शिवसेनेसोबत आलेल्या नवीन मित्राविषयी तुम्ही काय सांगा? एक तर मी असं सांगेन की जरी हे पहा कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणायचे की प्रत्येकाचं राजकारण जरी वेगवेगळं असलं तरी सुद्धा सगळ्या राज्याचं म्हणून एक समाजकारण असतं आणि त्या कामाच्या मध्ये जरी मतभेद असतील तरी स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक पक्षातल्या लोकांशी अत्यंत समृद्ध स्वरूपाचे संबंध होते. त्यामुळेच प्रतिभाताई पाटील यांना ज्या वेळेला राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पडणार होती त्यावेळेला एक मतानी मराठी महिला अध्यक्ष झाली पाहिजे म्हणून भूमिका घेणारे होते ते बाळासाहेबच होते. शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा करून त्यानुसार भूमिका घेणारे बाळासाहेबच होते. आणि त्याच बरोबर शरदराव पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तर अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळे लोकशाही विकास आघाडीच्या अगोदरचे जे आमचे 25 वर्षापासून युतीतले नाही होते त्यांच्यापासून सुसंवाद होता, परंतु त्या सुसंवादाचं प्रत्यंतर नंतर हळूहळू मतभिन्नतेत होत गेलं. आणि इथे सुसंवाद होता, मतभेद होते, पण त्या सुसंवादाचा परिणाम हा काही बाबतीत अजेंडा कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती होत गेलं आणि त्यामुळे सुसंवादाची जी परिणिती होती त्याचा आपल्याला एक राजकीय
फलनिष्पत्ती झालेली दिसून आली. मला अर्थातच चांगलं वाटतंय, पण जे लोक राहिले बरोबर त्यांचा आनंद वाटतो की आपण आज बरोबर आहोत. व अनेक त्यातले जुने आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे असे सगळे लोक आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय असेल हे समजून घेण्यासाठी, कारण ते सत्ताधारी पक्षात होते, आम्ही विरोधी पक्षात होतो. स्वर्गीय आबा पाटलांसारखे गृहमंत्री होते की जे आम्ही समोरून मागणी केली समोरच्या विरोधी पक्षाच्या वाकावरून की तशीच्या तशी मागणी मान्य करणारे आबा होते. दिलीप वळसे पाटील होते, अजितदादा होते, कायम आमचा रिस्पेक्टच करत होते ते. त्यामुळे मतभेद झाले असले तरी आज भारतीय जनता पक्षाने आमच्यामध्ये भरपूर दुरावा आलेला आहे. आणि त्यामुळे ज्यांच्यावर 25 वर्ष काम केलं त्यांच्याबरोबर वैचारिक दुरावा आलाय. तरी सुद्धा मला इथे सांगायला पाहिजे की यामधून सुद्धा समाजकारणाच्या भूमिकेतून सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे काही महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांवर, असं मला वाटतं. दुसरा तुम्ही उल्लेख केलात की दलित चळवळीचा. मी असं मानते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. हिंदू कोड बिलासाठी त्यांनी प्रयत्न केले. हे पाहिलं तर सर्व स्त्रियांची चळवळ जी आहे ती महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची ऋणी आहे. आणि त्यामुळे दलित चळवळीतून जरी मी स्वतः पक्षाची सक्रिय सदस्य राहिले नसले तरी सुद्धा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजही मी काम करते आणि त्याच्यामध्ये मला मनाला खूप समाधान वाटत आहे. पण त्याच्याही आधी मी युवक क्रांती दलाचं काम करत होते की जी विद्यार्थी चळवळ म्हणून काम करताना तिथे सुद्धा सामाजिक न्यायाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांचा वाव देताना मला कुठेही पक्षीय चौकटीची अडचण आली नाही. कारण माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ही माझी व्यापक जी भूमिका आहे तीच पक्षाची भूमिका, आणि त्याच्यामुळे कुठे मला असं अंतर पडलं नाही की बाबा आपण एक भूमिका घेतोय. आणि मला बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा सांगितलं होतं, प्रवक्ता जेव्हा 2006 ला मला केलं त्यावेळेला, की तुझी भूमिका व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशी वेगळी नसेल. तू शिवसैनिक आहेस आणि त्याच्यामुळे तुझी भूमिका जी सार्वजनिक असेल तीच वैयक्तिक असणार. आणि त्यामुळे कधीही मी मला असा जेव्हा द्विधा मनोवस्था येते त्यावेळेला त्याच्यातून कशा पद्धतीने मला भूमिका घेता येईल हे मी पाहते. आणि पक्षाने कधीही मला अमुक एक भूमिका तुम्ही घेऊ नका असंही मला त्यांनी सांगितलं नाही. महिला अत्याचाराच्या प्रश्नावरती तर स्वतः उद्धव साहेब कोठेवाडी असेल, काठोडा असेल, प्रत्येक ठिकाणी आले. आणि आज सुद्धा दिशा कायदा यावा म्हणून प्रयत्न असतील, किंवा आज सुद्धा मला विशेष वाटलं की मुख्यमंत्री रायगडला गेल्यावर त्यांनी आता आपले त्याच्यावर वेगवेगळे मतं असतील, मतांतर, पण त्यांनी आज वटपौर्णिमेचा पण उल्लेख केला. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य महिलांच्या मनात काय आहे ते ओळखून बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे यांच्यामधून एक संवेदनशील कुटुंबवत्सल नेता असं त्यांचं जे काम आहे त्याच्यामधून त्यांनी अनेक विचारांच्या लोकांना सामावून घेतलं पक्षामध्ये, असं मला वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे ताई, आता चित्र बदलत जातात, राजकारण बदलत जातं, परंतु राजकारण हे सत्ता केंद्रित असलं तर कदाचित दुरावा निर्माण होतो. परंतु ते जर विचार केंद्रित असलं, अजेंडा केंद्रित असलं तर तुम्ही कुठे असला तरी इफेक्टिव्हली काम करू शकता. आणि एक्झॅक्टली हेच राजकारणाचं माध्यम म्हणून त्यांनी काम केले गेली 40-45 वर्ष अव्याहतपणे. म्हणजे अगदी 1975 मध्ये युक्रांचं काम असेल किंवा दलित आदिवासी स्त्रियांसाठी काम असेल, आणि स्त्री आधार केंद्राच्या मार्फत गेली 40 वर्ष अव्याहतपणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही दलित अत्याचाराची किंवा स्त्री अत्याचाराची घटना घडते, ताई तिथे हजर असतात, स्वतः भेटतात आणि त्यांना नुसता दिलासा देत नाहीत तर त्यांना मदत मिळवून देतात, एक नवीन दिशा दाखवण्याचं काम करतात. म्हणजे या राज्यातल्या स्त्रियांसाठी काम करायचंय. आणि मग ते स्त्रियांसाठी काम शिवसेनेत असेल किंवा चळवळीत असेल किंवा अगदी युनोमध्ये असेल किंवा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या महिला आर्थिक आघाडीच्या आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 2 वर्ष अध्यक्षा सुद्धा होत्या. म्हणजे तुमचं कामाचं स्वरूप हे तुम्ही एकदा मनाशी ठाम ठरवलं की राजकारण हे माध्यम म्हणून वापरता येतं. आणि राजकारण महाराष्ट्राचं हे सगळं राजकारण नीलमताईंनी गेले 45 वर्ष अव्याहतपणे स्त्रियांसाठी वापरलंय. आज वटपौर्णिमेचा आता त्यांनी उल्लेख केला. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण त्यांची मुलाखत घेतोय. स्त्रियांसाठी कदाचित वडापेक्षा जास्त वडासारखं, वटवृक्षासारखं काम करणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत त्या गरजेच्या असतात आणि त्यांना या प्रसंगी आपण समोर ठेवलं पाहिजे. आणि जर आधार द्यायची वेळ आली तर वट नाही परंतु वटवृक्षासारखी अशी लोकच आहेत की स्त्रियांना आधार देणार आहेत. दुसरी गोष्ट ताई मला या संदर्भात अशी विचारायची होती की आता या गेली 3 महिने अव्याहतपणे आपण लॉकडाऊन मध्ये आहोत आणि कोरोनाच्या संक्रमणाच्या विरुद्ध सातत्याने लढत आहोत. एक विधान परिषदेचे उपसभापती म्हणून तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी? मी एक सांगेन आपल्याला की 9 मार्चला ज्या वेळेला हे अजून संकट कोरोनाचं स्पष्ट होत गेलं तर केंद्र सरकारकडून तर त्याच्याबद्दल सूचना काही आल्या होत्या, पण प्रत्यक्षात काही अंमलबजावणी नव्हती प्रत्यक्षात सुरुवात झालेली.
त्यावेळेला आमचे सभापती महोदय रामराजे निंबाळकर आणि आम्ही चर्चा केली आणि पहिल्यांदा ताबडतोब आम्ही 10 मार्चला त्याच्यावर जेव्हा चर्चा घडवली कोरोनावरती आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की लवकरात लवकर आता अधिवेशनाची चर्चा होईपर्यंत आपलं पाणी डोक्यावरून वाहून जाईल, तर आपल्याला लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि ताबडतोब सर्व विरोधी पक्ष, मग भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांनी मिळून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आपण हे अधिवेशन लवकर संपवलं आणि ताबडतोब लॉकडाऊन जाहीर केला. त्याच्यामध्ये आरोग्यविषयक काळजी काय घ्यायची याच्यावर ताबडतोब आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी त्या दिवशी सभागृहात उत्तर दिलं आणि त्या अधिवेशनामध्ये कामकाज संपत असण्याबरोबर मुख्यतः आरोग्याची माहिती, त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने संसर्ग टाळू शकतो याची माहिती, शिक्षण किंवा बाकी जीवनावश्यक वस्तू लोकांना मिळायला पाहिजेत या सगळ्या परिस्थितीमध्ये. यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील त्यासाठी पण स्वतः उद्धवजींनी लक्ष घातलं. मी या काळामध्ये वरळीमध्ये मी राहत होतो, त्यामुळे तिथला कंटेनमेंट झोन आणि सगळं हे आदित्य ठाकरे यांचं जे लक्ष होतं. तर मी असं म्हणेन की सगळं जगच एका मोठ्या आव्हानातून चाललेलं आहे आणि आज इतर देशांमध्ये थोडी थोडी परिस्थिती सुधारतेय. आपल्याकडे परिस्थिती सुधारायला अजून थोडा वेळ लागेल, कारण आपण हे सामाजिक दूरी किंवा या गोष्टी अजून आपल्या अंगवळणी पडत नाहीयेत. तसंच फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तपासण्या किंवा इस्पितळांची अडचणी यामधून आपण मार्ग काढतोय. परंतु अत्यंत धीराने, त्याचबरोबर तत्परतेने काम करणं, संवेदनशीलतेने लोकांचे प्रश्न समजून घेणं. आज आता उद्योग जवळजवळ 75,000 उद्योग सुरू झालेले आहेत प्रत्यक्षामध्ये. म्हणजे जेणेकरून बेरोजगारी, बेकारी, आपण स्थलांतरित मजुरांचा एवढा मोठा प्रश्न पाहिला आणि या पार्श्वभूमीवरती हे सगळं आव्हान पेलणं पुढच्या काळात, त्याच्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की सामाजिक एकजूट फार महत्वाची आहे आणि अशा वेळेला समाजामध्ये कुठेतरी अंतर पडण्यापेक्षा ते अंतर मानसिक अंतर नसावं, शाळेत जरी फिजिकल डिस्टन्सिंग असलं तरी. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःची जीवनशैली काही प्रमाणात बदलावी लागणार आहे. जीवनशैली बदलणे अतिशय अवघड असतं, कारण 30-30, 40-40 वर्ष प्रत्येकाला अनुभव आलेला असतो. परंतु मला असं वाटतं की आपण आशावादी राहूया आणि लवकरात लवकर ही कोरोनावरती जेव्हा व्हॅक्सिन मिळेल ते एका अर्थाने जसं उत्तर असेल. परंतु दुसरं काही देशांच्या मध्ये एक न्यूझीलंड सारख्या देशाचं उदाहरण आहे, छोटा देश आहे, पण गेले 11 दिवस एकही मनुष्य तिथे कोरोना पॉझिटिव्ह सापडला नाहीये. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण जर का ध्येय ठेवलं की आपल्याला कशा प्रकारे जास्तीत जास्त स्वतःचे निर्बंध पाळून दुसऱ्याला त्याच्यामध्ये स्वच्छतेच्या बद्दल आपण भूमिका घेऊ, तर एखाद्यास हे संकट सुद्धा, इतर अनेक आतापर्यंत संकट आली, त्या संकट जशी हळूहळू विरळ झाली तशा पद्धतीने या संकटामधून सुद्धा मार्ग निघेल. मला असं वाटतं की आपण स्वतःला सुदैव मानतो की आपल्याला दुसरं महायुद्ध स्वतःला पाहावं लागलं नाही. पण हे तिसरं महायुद्धापेक्षाही भयंकर संकट आपल्याला 2 वर्षापूर्वी कोणी म्हणालं असतं की सामोरं जावं लागेल, तर आपली सुद्धा कुणाची मानसिक तयारी नव्हती. परंतु आता आपल्याला ही मानसिक तयारी करून या पुढच्या सगळ्या गोष्टींच्या मधून मार्ग काढावा लागणार आहे. आणि आता जसं आपण झूम वरून हे करतोय, मुलाखत घेतोय, तर पुढच्या काळात काही प्रमाणामध्ये आपली एक आपण लोकवत्सल लोक आहोत, कुटुंबवत्सल असतात तसे. चला भेटूया, बसूया, एकत्र चहा पिऊया, एकत्र जेवणच करूया, संमेलन घेऊया. असं एक जे प्रचंड आपलं कार्यसंस्कृती झाली होती की सारखं लोकांनी एकत्र भेटायचं, बोलायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला संवादाचं माध्यम बदलावं लागेल. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या राजकारणाची सुद्धा शैली काही प्रमाणात बदलायला लागेल का काय, असा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. एकदम बरोबर. म्हणजे तुम्ही आता जो उल्लेख केला की 9 तारखेपासूनच महाराष्ट्र शासन कोरोनाच्या संदर्भामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घेऊन चाललं होतं, केंद्राच्या पुढे 2 पावलं. आणि महाराष्ट्राचं सुदैव आहे की असं एक सरकार यावेळेस सरकारात होतं की ज्याचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. आणि कदाचित आपण एक चांगलं मॉड्यूल महाराष्ट्राचं देशासमोर उभं करू शकलो, त्याचा कारणच हे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपला आहे. आणि ताईंच्या बद्दल मी आवर्जून इथे सांगू इच्छिन की ताई डॉक्टर म्हणजे पुस्तकांच्या डॉक्टर नाहीत, तर त्या वैद्यकीय डॉक्टर आहेत. आणि सरकारमध्ये असताना डॉक्टर असण्याचा अशा पद्धतीच्या वैद्यकीय महामारीच्या वेळेस 100% फरक पडतो इम्प्लिमेंटेशन मध्ये आणि ध्येय धोरणांमध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही आता आधुनिकतेचा उल्लेख केला, तर आता विधान परिषदेचं आगामी अधिवेशन नजरेसमोर आहे. तर कशा पद्धतीचं अधिवेशन तुमच्या डोळ्यासमोर आहे? एक तर पहिली गोष्ट मी सांगेन की अधिवेशनाबद्दलचा औपचारिक निर्णय अजून काही झालेला नाहीये. त्याच्याबद्दलचा औपचारिक निर्णय अध्यक्ष, सभापती, त्याच बरोबर माननीय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांच्या संवादातून होईल. मग तो संवाद असा व्हर्च्युअल असेल का प्रत्यक्षात असेल त्याचाही अंतिम निर्णय हे सर्वजण घेतील. त्या बिझनेस ऍडवायझरी कमिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये याचं स्वरूप ठरेल. परंतु प्रश्नोत्तर, त्याचबरोबर यावेळेला प्रश्नोत्तरांचा बॅलेट जो होता
तो मला इथे सांगायला पाहिजे की तो ऑनलाईन संपूर्णपणे घेतला गेला. म्हणजे प्रत्येक जण उपस्थित आहेच आमदार असं गृहीत धरून केला गेला. लोकसभेने आता नुकतंच एक असं म्हटलेलं आहे की ते लोकप्रतिनिधींना पर्याय देणार आहेत की ते स्वतः येऊ शकतात किंवा व्हिज्युअली येऊ, कारण लांब लांबच्या भागातून लोक येणारे असतात. परंतु याबद्दलचा अंतिम निर्णय होईल. परंतु एक आहे की कुठलेही धोरणात्मक निर्णय थांबवले जाणार नाहीयेत. हे अधिवेशन आता होईल का कधी होईल त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही. त्यांनी तारीख तशी 22 जून प्रस्तावित केलेली आहे. परंतु आपल्याला 15 जून पर्यंत काय परिस्थिती आहे कोरोनाची हे बघून पुढच्या गोष्टी ठरवणं क्रमप्राप्त आहे असं दिसतं आहे चित्र जे आहे ते. परंतु आम्ही असं सुचवतो आहे आणि आम्ही एक माननीय सभापतींनी एक त्याच्यासाठी थोडं विचार मंथन चालवलेलं आहे की काय मार्गाने हे अधिवेशन अधिक आपल्याला प्रभावी करता येईल आणि त्याच्यामध्ये लक्षवेधी असतील किंवा प्रस्ताव असतील किंवा आर्थिक तरतुदीच्या बद्दलचे जे निर्णय असतील ते अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येतील त्याच्यावरती अर्थातच सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळे मिळून मार्ग काढतील. परंतु अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनाचा जो हेतू असतो की लोकांच्या मनातला त्यांच्या प्रश्नाबद्दलचा विश्वास दुणावणं. सगळ्या महाराष्ट्राचे कान लागलेले असतात अधिवेशनात काय होतंय आणि यावेळेला तर असं झालंय की विधान परिषदेचं स्वरूप थोडं बदललंय. काही आमदार निवृत्त झालेत, काही आमदार आता परत राज्यपाल नियुक्त होणार आहेत. तर अशा वेळेला विधान परिषदेमध्ये गेल्या 6 महिन्यात तर फार फरक झाला. 50% अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एक असं संपूर्ण बुद्धिबळाचा सारीपाट बदलावा तसं सत्ताधारी बदलले. आमच्याकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे होते ते विधानसभेत गेले. त्याचबरोबर इथे आमच्याकडे परिषदेचे जे नेते होते चंद्रकांत दादा पाटील वगैरे ते सभेत गेले. माननीय मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे आले आणि विशेष म्हणजे मला तर असं वाटलं की खरोखर म्हणजे मी फार मोठं मला भाग्य समजते की 55 वर्षानंतर एक महिला उपसभापती म्हणून असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे यांनी जेव्हा पहिलं उत्तर दिलं नागपूरच्या लक्षवेधीत विमानतळाबद्दलची लक्षवेधी होती आणि त्यावेळेला ते म्हणाले की विमानतळाच्या चर्चेला मी सगळ्यांना मानापानाने बोलवेल आणि प्रत्येकाचे त्यांनी प्रश्न ऐकून घेतले. अकोल्याच्या बद्दलची चर्चा ऐकली. आदित्यजी ठाकरे यांनी आज जाहीर केलंय की आम्ही पर्यावरण विभागाचं नाव बदलून त्याच्यामध्ये ते शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि वेगवेगळ्या पर्यावरण बदलाचं मिटिगेशन असं नाव बदलतात. त्याची बैठकीला आम्ही स्वतः आयोजित केली होती आणि स्वतः आदित्य ठाकरेंनी जेव्हा उत्तर दिली त्याला मला खरोखर असं वाटलं की आपल्या स्वप्नांवर वगैरे विश्वास नाहीये पण स्वप्नात सुद्धा जे पाहिलं नव्हतं तशा गोष्टी आज आम्हाला अनुभवायला मिळतात आणि तुम्ही आमच्या मुलाखत घेऊन सगळ्यांसमोर पोहोचवताय. तर मला असं वाटतं हीच पुढच्या काळाची नांदी आहे की ज्याच्यामध्ये आपली विधानसभा आणि परिषद अधिकाधिक लोकाभिमुख कशी होईल, अधिकाधिक लोकांचा सहभाग कसा वाढेल या दृष्टिकोनातूनच आपला प्रयत्न असणार आहे. मुख्यमंत्री जरी राज्याचे मुख्यमंत्री असले तरी शेवटी चेअरला ऍड्रेस करायला लागतात आणि आम्ही सुद्धा टीव्हीतून बघितलं की तुम्ही तिथे चेअरवर बसले असताना मुख्यमंत्री ऍड्रेस करत होतात. ही एक भाग्याची गोष्ट 100% आहे आणि ठाकरेंच्या 3 पिढ्या तुम्ही जवळून अनुभवलात. म्हणजे बाळासाहेब असतील, उद्धव साहेब असतील आणि आता आदित्य ठाकरेंचाही तुम्ही उल्लेख केला. या 3 ठाकऱ्यांमध्ये नेमका काय फरक आहे आणि काय साम्य आहे? मी एक साधं सांगेन की अंतःकरण एकच आहे, आविष्कार वेगवेगळे आहेत. त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या तुम्ही बघाल तर संयुक्त महाराष्ट्राची असेल, राम जन्मभूमीबद्दलची असेल, समाजामध्ये जातीभेदाच्या पलीकडे जायची असेल, प्रबोधनकारांच्या भूमिका असतील, या सगळ्या बाळासाहेबांच्या भूमिका तंतोतंत उद्धव साहेबांनी तशाच्या तशा पुढे नेलेल्या आहेत. किंबहुना मी असं म्हणेन की माँसाहेबांचा संस्कार आणि त्यांचा एक ममत्व आणि बाळासाहेबांचा कठोर निग्रह याचा एक सुंदर संगम उद्धवजींच्या व्यक्तिमत्वात आहे. आदित्य ठाकरेंच्या मध्ये आजी आजोबांचे संस्कार आणि त्याचबरोबर उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी यांचे एका अर्थाने मध्यमवर्गीय एका आईचे संस्कार की आदित्यनी आपल्या सगळ्या मोठ्या लोकांना रिस्पेक्ट केला पाहिजे पण त्याचबरोबर काम केलं पाहिजे. आणि या तिघांच्याही स्वभावामध्ये मला एक दिसतं की एकदा एक निर्णय घेतला की तो निर्णय बदलायचा नाही. दुसरा निर्णय घेत असताना खूप विचार करून निर्णय घ्यायचा. त्याचबरोबर शब्द प्रभुत्व, शब्दांमध्ये कोटी ते सहजगत्या करून समोरच्या माणसाला एक चकित करू शकतात त्याच्यामध्ये आणि समोरचा माणूस नक्की काय अर्थ आहे असा विचार करत राहतो आणि त्यामुळे एक ती नर्म विनोदी शैली आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने चुकीचं वागलं तर त्याच्याबद्दल मात्र अगदी कठोर भूमिका घेणं. आणि म्हणून मी असं म्हणेन की बाळासाहेबांचं एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, उद्धव साहेबांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, आदित्यचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. पण त्या तिघांच्याही नेतृत्वाच्या शैली आणि त्यांची विचारधारा ही शिवसेनेचा अंतरात्मा एकच आहे आणि किंबहुना जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या नुसार प्रत्येकाचं एक एक पाऊल वेगवेगळं जरी वाटलं तरी सुद्धा तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये एक सूत्रबद्धता
दिसून येते. तिघांच्याही बद्दलचं आणि सगळ्या ठाकरे कुटुंबाबद्दलचं मला वैशिष्ट्य असं सांगायला पाहिजे की ते एक कुटुंब प्रमुख म्हणून जशी भूमिका घेतात, तसं हजारो शिवसैनिक किंवा नवीन आलेले लोक असतील. शेवटी कोणी नवे जुने हा प्रश्न नाहीये. ज्यावेळेला काही वेळेला असं झालं की 38 वर्ष जुना असलेला माणूस म्हणायला लागला की बाबा आमच्यावर विश्वास नाही का? तेव्हा उद्धव साहेबांनी नंतर सांगितलं की जे 38 वर्ष जुने होते त्यातल्या 1-2 लोक गेले, पण त्यातले जुनेही माझ्या बरोबर राहिले आणि नवीन तर कोणीच सोडून नाही गेले. त्याच्यामुळे नवे जुने मिळून हा सगळा संगम आणि प्रवाह आहे, हीच त्यांची भूमिका याच्यामध्ये आहे. बरोबर. अजून एक सूक्ष्म आकलन माझ्या डोक्यात होतं, की साधारणतः संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन झालं, त्याच्यामध्ये म्हणजे प्रबोधनकार ठाकरे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांकडे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्व करा, या पद्धतीने प्रस्ताव घेऊन गेले होते. आणि साधारणतः त्यावेळेस काँग्रेस जो महाराष्ट्र विरोधी भूमिकेत होता, त्याच्या समोर सगळीच डावी, उजवी, पुरोगामी शिवसेनाच, म्हणजे शिवसेना तेव्हा अस्तित्वात नव्हती, परंतु प्रबोधनकार ठाकरे त्या समितीचे अर्धवी होते, नाना इतर त्या सगळ्या लोकांसोबत, आणि ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. त्याच्यानंतर त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विचारांचा जो गाभा होता, तो गाभा घेऊनच काही वर्षांनी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेचा प्रवास वेगळ्या वळणांनी जरी झाला असेल, तरी आज साधारणतः परत एक साधारणतः 60-65 वर्षानंतर जी लोक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकत्र होती, डावी, ती लोक महाविकास आघाडीच्या रूपाने परत एकदा एकत्र झालेली दिसतात. आणि ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण चाललंय, थोडंसं महाराष्ट्र विरोधी पद्धतीचं राजकारण ज्या पद्धतीने चाललंय, त्या विरोधी परत एकदा हीच लोक एकत्र झालेली दिसतात. तर हे 60 वर्षानंतरचं परत सगळ्यांचं महाविकास आघाडी म्हणून एकत्र येणं, या संदर्भात तुमचं काय आकलन आहे? एक मला सांगायला पाहिजे की त्यावेळेचं जे राजकारण होतं त्यावेळेचा सगळा संदर्भ वेगळा होता, कारण भाषावार प्रांतरचना झाली होती. पण काय असतं, जे राष्ट्रीय पक्ष असतात त्यांना त्यांच्या केंद्रीय नेतृत्वानुसार भूमिका घ्यावी लागते. असं पण त्यांची एक राजकीय अपरिहार्यता मी असं म्हणेन, म्हणजे त्याच्यावर मी टीका करायची नाही, पण त्या राजकीय अपरिहार्यतेमधून त्यांच्या भूमिका आलेल्या असतात. इथे काय झालेलं आहे, थोडंसं आपण बघतो की आदित्यनाथांनी आता मध्यंतरी काही स्टेटमेंट केलं, आम्ही आमच्या लोकांना जाऊ देणार नाही. आणि थोडीशी मला असं वाटतं की मी मध्यंतरी बोलले होते एका मोठ्या विद्यापीठातल्या कार्यक्रमामध्ये की महाराष्ट्रामध्ये खूप प्रबोधनाच्या चळवळी झाल्या, जशा दक्षिणेकडे झाल्या तशा महाराष्ट्रात झाल्या. आणि गेल्या काही वर्षांमध्ये 5-6 वर्षांमध्ये केंद्रस्थानी जे नेतृत्व आले त्याच्यामध्ये हिंदी स्पीकिंग बेल्ट, हिंदी भाषिक राज्यांचे नेते अधिक आपल्याला तिथे बोलायला लागलेले दिसत आहेत. आणि तिथे तशी परंपरा प्रबोधनाची नव्हती. आणि त्यामुळे मग कोणी काय म्हणतं की बाबा मुलं खूप होऊ द्या, कोणी अजून काय म्हणतं, तर कोणी अजून गोळीबार करतं, अशा काहीतरी गोष्टी झालेल्या दिसतात. तर तिथे महाराष्ट्रामधले जे नेते आहेत सर्वपक्षीय, मग त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आले, त्यांची भूमिका संपूर्ण देशामध्ये त्यांनी जर का चांगली प्रभावीपणे मांडली तर एखाद्या वेळेस एक जो वेगळ्या प्रकारचा बुरसटलेपणा किंवा वेगळ्या प्रकारच्या चौकटी, मग त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मॉब लिंचिंग सारखा विषय आहे, झुंडवळी सारखे विषय आहेत, हे थांबवण्यासाठी उलट मी म्हणेन की महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे त्यामध्ये जे आहेत ते. आणि केंद्र आणि राज्य याचा विषय आपण केला तर आपल्याला एक दिसतंय की प्रत्येकच राज्य आता स्वतःच्या भूमिकांच्यासाठी आग्रही आहेत ते. पण त्यामधून सुद्धा बहुराष्ट्रवाद होणार नाही ही पाहणं ही जबाबदारी आपली असणार आहे महाराष्ट्राची. आणि म्हणून राज्य असणार आहे, परंतु राष्ट्रवाद जो आहे तो एकच असणार, भारतीयत्वाचा. आणि त्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की पुढचं मी जेव्हा भविष्य पाहते त्यावेळेला मला असं वाटतं की संपूर्ण देशामध्ये शिवसेनेची भूमिका ही अभूतपूर्व असू शकते. कारण आपण काही मुद्द्यांवरती अगदी म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत नव्हे, तर अगदी जम्मू काश्मीर पासून ते केरळापर्यंत आपण काही भूमिका आपल्या समान आहेत. म्हणजे स्थानिकांना प्राधान्य, तिकडचे जे स्थानिक असतील त्यांना, तशा अनेक मुद्द्यांच्या वरती आपल्याला पर्यावरणाचा प्रश्न आता जो आदित्य ठाकरेंनी घेतलेले, हे प्रश्न जे आहेत रोजगाराचे प्रश्न, हे त्या ठिकाणच्या भाषिक प्रश्नांच्या बरोबरीने सगळ्या देशाशी जोडले गेलेले प्रश्न आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेची त्या कॉन्टेक्स्ट मधली भूमिका आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये आहोतच. आजही आपला प्रयत्न आहे की सीमावासीय जे आहेत आपले महाराष्ट्रामधले, कर्नाटक व्याप्त आपण जे म्हणतो बेळगाव, कारवार, भालकी, बिदर, ते महाराष्ट्रात कधी ना कधी यावेत किंवा त्यांच्या इच्छेनुसार जो काही राजकीय तोडगा त्यांना वाटतोय तो त्यांनी काढावा, हा आपला केंद्राकडे कायम आग्रह असणार आहे या सगळ्यामध्ये.
परंतु केवळ त्यावेळच्या भूमिकांचं जोखड प्रत्येकालाच पुढे नेता येईल त्यावेळेला त्यांनी भूमिका घेतली, तरी नंतर यशवंतराव चव्हाणांनी नेतृत्व केलं राज्याचं, त्या क्षणी मतभेद असतील तरी सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण पुढचं बघावं, सगळं काय काम करता येईल. आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक आता सगळे वैश्विक स्पर्धा चाललेली आहे. त्याच्यामध्ये आज आपण बघतोय की महाराष्ट्र कुठे आहे, भारत कुठे आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला संदर्भ घेऊन काम करायला लागेल आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवरती अधिकाधिक काम करणं हे देशाला जोडणारं असेल असं मला वाटतं. एक्झॅक्टली तुम्ही आता मुंबई ही सर्वसमावेशक आहे, तशी मुंबईतून जन्माला आलेली शिवसेना ही सुद्धा सर्वसमावेशक आहे. आणि डाव्यांनाही ती आपलीशी वाटायला लागली, उजवे तर सोबत होतेच आधीपासून. आणि म्हणूनच राष्ट्रीय दृष्टिकोनातून तुम्ही जे आता सुतोवाच केलं की शिवसेनेची आगामी काळामध्ये वेगळी भूमिका असू शकते, तर राष्ट्रीय राजकारण आणि शिवसेना या संदर्भात तुम्ही थोडंसं डिटेल सांगावं असं मला. मी एक सांगेन की आपण पूर्वी जरी राज्यापुरते मर्यादित होतो तरी सुद्धा आपला म्हणजे पक्षाचे नेते सर्वोच्च सुप्रीमो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जॉर्ज फर्नांडिस, लालू प्रसाद यादव, अगदी फारुख अब्दुल्ला या सगळ्या लोकांशी फार चांगला संवाद होता. आणि त्या संवादामधून ते बऱ्याचशा भूमिकांच्या मध्ये चर्चा विचार विनिमय करत होते. त्यामध्ये जे आहे ते 90च्या नंतर आपण एनडीएचा भाग झालो आणि त्याच्यानंतर सुद्धा मग तिथे सुद्धा आपण पाहिलं अकाली दलासारखे जुने जे घटक पक्ष होते त्यांच्याबरोबर आपलं कायम चांगल्या प्रकारचा संवाद राहिलेला आहे. आता मधल्या काळामध्ये काही बदल झाले राजकीय दृष्ट्या. आता याच्यामध्ये अलीकडे एक झाले डॉक्टर देवळेकर की बदल काय होतील हे फार आधी सांगता येत नाहीये. कारण आपल्याला पुढच्या वर्ष 2 वर्षाचाच विचार करावा लागतोय, एवढा धडा आपल्याला गेल्या 5-6 वर्षापासून मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे मुद्दाम कोणी करते असा प्रश्न नाहीये, पण परिस्थिती जशी बदलते तशा पद्धतीने आपल्याला तशा भूमिका घेणं हे भाग पडतं आहे. दुसरं असं आहे की आता हे कोरोनाचं बघा, सर्व संदर्भच बदलून जातो त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आज आपण 2020 मध्ये आहोत, 2022 मध्ये 23 मध्ये अजून चित्र जसं स्पष्ट होईल. परंतु एक नक्की आहे की काही मुद्दे जे आहेत महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, शेतकरी हिताचे आहेत, त्याचबरोबर शहरीकरणामध्ये लोकांना स्वस्त घरं मिळण्यासारखे मुद्दे आहेत, समाजातला दुजाभाव थांबवण्यासारखे मुद्दे आहेत. तर या सगळ्याच्या मध्ये हिंसाचाराने कुठेतरी लोकांना गप्प करणं किंवा अहंकारी प्रवृत्ती या सगळ्याच्या विरोधामध्ये शिवसेनेची भूमिका ही कायम राहणार आहे. आणि त्यामुळे आपली राजकीय भूमिका आणि ही याच्यामध्ये काहीतरी विसंवाद असं नाहीये, ज्याला आपण म्हणून राजकीय अपरिहार्यता म्हणून घेतलेली ती पावलं असतात. आणि त्याच्यामध्ये काही मतभेद असून सुद्धा काही मतैक्य असतात. आता कोणाबरोबरचे मतभेद आणि काय मतैक्य याचा अंतिम निर्णय हे आपले कॅप्टन म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे घेत असतात. पण मी नेहमी कार्यकर्त्यांना एक सांगते की तुम्ही कल्पना करा की आपण एखाद्या विमानात किंवा बोटीत आहोत आणि त्याच्यामध्ये कशा दृष्टीने हे जाणार आहे पुढे त्याच्याबद्दल आपला कॅप्टनवर पूर्ण भरोसा असेल तर त्यातून ती नौका व्यवस्थित पार होणार आणि लोकहिताचं ते काम करणार आहे. ते आता आपण पाहिलं की सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये सुद्धा उद्धव साहेबांचं काम सगळ्यांनी नावाजलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य मार्ग जनतेच्या प्रेमामधून, जनतेच्या हितामधून, जनतेच्या लढ्यामधून स्पष्ट होईल आणि त्यानुसार आपली ही वाटचाल चांगल्या पद्धतीने मजबूतपणे चालू राहील असं मला वाटतं. दुसरं मला एक शेवटचं, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती कौटुंबिक हिंसाचारामध्ये वाढ झाली, तर एक महिला कार्यकर्त्या म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतंय? एक तर पहिली गोष्ट झालेली आहे की आज आपल्या भगिनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात नाही म्हटलं तरी आपल्या घरात पुरुष वर्ग काही तेवढ्या कामामध्ये घरकामात जबाबदारी उचलू शकत नाही. अनेक कारणं असतील त्याला, त्यांनी थोडंफार मदत करत प्रत्येकाने करायला पाहिजे. परदेशी गेल्यावर करतात पण इथे होत नाही, आपल्याकडे एक पारंपरिकच विभागणी असते. दुसरं असं झालेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ज्या घरकामदार येत होत्या त्यांना बंद करावं लागलं कारण घरामध्ये संसर्ग आणि त्यांचे एरियामधून येणं. त्याच्यामुळे गृहिणी आज खरं सांगायचं तर फार घरातल्या महिला थकून गेलेल्या आहेत कारण मदत कुठलीच नाही घरामध्ये. दुसरं सारखं बाहेरून मुलांना एवढा आनंद होता, हे मागवा ते मागवा मध्यमवर्गीय घरामध्ये. अनेक बेरोजगार लोक झालेले आहेत. अशा वेळेला मग व्यसनाधीनता किंवा दारू न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड याच्यामुळे कौटुंबिक हिंसाचारामध्ये जसं वाढलंय प्रमाण, तसंच दुसरं घरातल्या सर्व लोकांच्या तंत्र सांभाळणं, वयोवृद्धांची, मुलांची, याच्यामध्ये जे कुटुंब एकोप्याने आहेत तिथे मोठा प्रश्न नाहीये. पण बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी मारहाण, कोंडी, मुस्कटदाबी किंवा कुठेतरी तिला सारखं बोलणं
आणि त्याच्यामध्ये तिच्या दमणुकीचा तिचा सन्मान न ठेवणं, अशा गोष्टी सुद्धा काही कुटुंबात घडतायत. आम्ही स्त्री आधार केंद्रांनी लॉकडाऊन झाल्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून संस्थेचं कार्यालय जरी प्रत्यक्ष जात नसलो तरी सगळं आम्ही ऑनलाईन केलेलं आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत. आमचे लँडलाईन नंबर होते ते डायव्हर्ट केलेले आहेत फोनवरती. त्यामुळे प्रत्येक कॉल आम्ही रिसीव्ह करतो. अनिल देशमुख गृहमंत्री माननीय यांना मी सुचवलं की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 नंबरवर अवलंबून राहू शकत नाहीत लोक. तर एक डीसीपी आणि एक डीवायएसपी शहर आणि ग्रामीणमध्ये महिला आणि पुरुष यांचे नाव नंबर जाहीर करा की जेणेकरून महिला डायरेक्टली मदत घेऊ शकतील तिथे जे आहेत त्या. आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी म्हणून प्रयत्न चाललाय. पण तरीही एक दिसतंय की बलात्कारासारख्या घटना कमी झाल्या आहेत पण कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि याला एक कारण कौटुंबिक न्यायालयात सुद्धा केसेस नेता येत नाहीयेत. पण आता ऑनलाईन सेवा हळूहळू सुरू होतील असं दिसतंय. परंतु मला असं वाटतं की या निमित्ताने कुटुंबाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी तुम्ही स्वतः डॉक्टर आहात म्हणून मी सांगेन की ब्राझीलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या मेडिकल शॉप्समध्ये एखादी महिला आली आणि तिने अमुक एक मेडिसिन सांगितलं तर ते मेडिसिन म्हणजे तिला कौटुंबिक हिंसाचार होतोय अशी नोंद घेऊन पोलिसांच्या मदत सेवेला त्यांनी फोन करावा असं तिथल्या फार्मसिस्टनं सूचना दिलेल्या आहे. असे युनायटेड नेशन्समध्ये त्यांनी काही पावलं उचललेली आहेत आणि काही देशांमध्ये सुद्धा अशी पावलं उचलली आहेत. तर आपल्याला सुद्धा वेळ पडली तर अशा गोष्टींची गरज लागेल. पण मला असं वाटतं की शहाण्याला शब्दांचा मार अशी एक जी आपल्याकडे म्हण आहे त्याप्रमाणे शहाणे जो पुरुष वर्ग आहे त्यांनी वेळेवरतीच याच्यावरती लक्ष केंद्रित करावं. आणि बाहेर आपण गेलो तर कोरोनाचा धोका हे लक्षात घेऊन गृहलक्ष्मीच्या बरोबरच आपण नांदण्याचा आणि सुखा समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. नीलमताईंना रोल मॉडेल ठेवलं मदतीसाठी विसंमत राहण्याची. दुसरा एक महत्वाचा माझ्या आवर्जून हा प्रश्न विचारायला सांगितला होता की गेल्या काही दिवसात राज्यपालांची भूमिका ही थोडी वादग्रस्त होती. म्हणजे उद्धव साहेबांच्या आमदारकीच्या नियुक्तीच्या संदर्भात असेल किंवा परवाचा पदवीच्या परीक्षा घ्याव्या की नाही घ्याव्या या संदर्भातला असेल. तुम्ही ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये गेली अनेक वर्ष तर तुम्हाला काय वाटतं ताई याच्याविषयी राज्यपालांच्या भूमिका? मी राज्यपालांचं एक जे पद आहे त्याच्यामध्ये मी उपसभापती या पदावर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उपसभापती आमचे माननीय सभापती माननीय अध्यक्ष माननीय उपाध्यक्ष ही पीठासीन अधिकारी असं त्यांना नाव आहे. आणि राज्यपालांच्या आम्ही थेट अखत्यारीखाली असतो. आता जरी मी विद्यमान उपसभापती नसले तरी सुद्धा मला ती चौकट पाळणं आवश्यक आहे. आणि म्हणून माननीय राज्यपाल महोदयांवरती जे काही आमच्या पक्षाचं म्हणणं आहे ते वेळोवेळी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी मांडलेलं आहे. परंतु मी आजच्या घडीला राज्यपाल महोदयांच्या भूमिकेवरती काही भाष्य करणं हे मला औचित्य भंग वाटतो आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती आता काही बोलणार नाही. तर आपण समजून घ्याल अशी मला आशा आहे. म्हणजे हा सरकार याचे सगळे नेते हे किती संवेदनशील आणि सुसंस्कृत आहेत या एका गोष्टीवरनं आपल्याला लक्षात येतं की ही जी चौकट आहे ही राजकारणाची चौकट ही स्थायी चौकट आहे. याच्यामध्ये बदल होतील न होतील, भूमिका बदलतील, मित्र बदलतील, परंतु आपण एक कृतिशील कार्यकर्ते आहोत आणि कृतिशील कार्यकर्ता आमदार झाला, विधान परिषदेत गेला, विधानसभेत गेला, मंत्री झाला, अध्यक्ष झाला तरी सुद्धा त्याचा मूळ जो गाभा असतो कार्यकर्त्याचा पिंड तो ताईंनी गेल्या 45 वर्ष कधी सोडला नाही. आणि आजही त्या तितक्याच संवेदनशील आहेत ज्या प्रश्नांविषयी 40 वर्षापूर्वी त्या एका कार्यकर्त्या म्हणून रस्त्यावर उतरल्या होत्या. तीच भूमिका त्या आज सत्ताधारी या स्वरूपाने पार पडतायत. आणि अशा पद्धतीची विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन असणारी लोक जर सत्तेत असतील तर कितीही मोठे संकट आलं तरी सुद्धा या राज्याच्या प्रत्येक शेवटच्या माणसाला आश्वासन वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि पर्टिक्युलरली या राज्यातल्या महिला ज्या आज मोठ्या प्रमाणामध्ये वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करतायत त्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने जर सुखाचं जीवन पाहिजे असेल आणि हे आयुष्य आणि पुढचं आयुष्य जर सुखाचं करायचं असेल तर नीलमताईंसारख्या रोल मॉडेल आपल्या समोर आहेत. आणि आज या दिवशी आपण आम्हाला खूप वेळ दिला आणि सगळ्यांशी संवाद साधला याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी तुम्ही जे सुतोवाच आता केलंय की आगामी काळामध्ये शिवसेनेची भूमिका ही मोठी असू शकेल, कदाचित राष्ट्रीय असू शकेल, त्या मोठ्या भूमिकेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रेक्षकांनाही मनपूर्वक शुभेच्छा, मनापासून आभार. जय महाराष्ट्र.